ही सगळी मंडळी जी आहेत ती महाराष्ट्राला वेगळ्या नजरेतनं दाखवण्याचा प्रयत्न करतात, स्वतः वेगळ्या पद्धतीनं बघतात आणि जगालाही ते दाखवण्याचा त्याच पद्धतीनं प्रयत्न करतात. म्हणूनच ही सगळी मंडळी खास आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण सुरुवात करूया सौरभपासून. आयदर आय विल मेक यू लाफ ऑर मेक यू थिंक, याचा नेमका अर्थ काय आहे? ओके. बाय प्रोफेशन मी स्टँडअप कॉमेडियन आणि स्टोरी टेलर आहे. सो बऱ्याच लोकांचा ग्रह असा होतो की स्टँडअप कॉमेडियन आहे तर तुम्ही त्याच फील्डमध्ये फक्त खेळत राहिलं पाहिजे. मग त्यामध्ये बरेच प्रकार आहेत. स्टोरी टेलिंग ॲज अ इलेमेंट आहे, क्राऊड वर्क आलं, इंटरॅक्शन आलं. बट मला असं वाटतं की तुम्ही नेहमीच ह्या सिच्युएशनमध्ये हसवू नाही शकत लोकांना. आणि जर तुम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळाले, ऑडिटोरियम हाऊसफुल होत आहेत, तुम्हाला लाखो लोक फॉलो करतात, तर मग ह्या माध्यमातून सोशल कॉमेंट्री नाही झाली तर मग तुमच्या आर्टिस्ट असण्याला काही फायदा नाही. सो स्टोरी टेलिंग हा त्याचा इलिमेंट आहे. दॅट्स वाय हा माझा इंस्टाग्रामचा बायो जो आहे तो, आणि तो पण मला एका कॉलेजमध्ये फीडबॅक आलेला, तो मी आहे तसा बायो ठेवलेला आहे की आयदर आय विल मेक यू थिंक ऑर मेक यू लाफ. ट्रोलिंग होतं? हां, हा पार्ट आहे. सी, तुम्ही जेव्हा सोशल मीडिया चूज करताय तेव्हा तुम्ही ओपनली स्वतःला अवेलेबल करताय ट्रोलिंगसाठी, ॲप्रिसिएशनसाठी, सगळ्यासाठी. आणि मी मिडल क्लास फॅमिलीतून आलो आहे. सो हे पार्ट आहे. आत्या मावशा वगैरे होऊन गेले हे सगळं. सो हे आता काही जास्त वाटत नाही. पण ज्या पद्धतीनं कॉमेडीचा दर्जा स्तर घसरलेला आहे, अशा पद्धतीची टीका होते, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघताना तुला काय वाटतं? सी, सगळ्यांना सर्व कळतं. प्रत्येक स्टँडअप कॉमेडियन जेव्हा त्याचा सेट परफॉर्म करतो त्याला माहीत असतं मी ही ओळ लिहितोय, मी स्क्रिप्ट लिहितोय, तेव्हा हे लोकांना ऑफेंड होणार आहे. आता ह्यात काही लोक कॉन्ट्रॅक्टवर आहेत की बाबा आपल्याला ऑफेंडच करायचं आणि आपल्याला तिकीट तशी विकायची. आता हा माझा महाराष्ट्र दौरा चालू आहे आता जानेवारीपासून. मी कोल्हापूरमध्ये 3 शो केलेत, आत्ता परत 3 शो करतोय. सांगलीमध्ये 2 शो केलेत, परत 2 करतोय. नवी मुंबईला 2 केलेत, काल मुंबईचा लावलाय, परत अजून एक लावतोय. आणि हे प्युअर स्टोरी टेलिंग आहे. 18+ कॉन्टेंट नाही. 5 वर्षाचंही पण मूल येऊन बसतंय, आजी आजोबा पण येतात. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने ठरवायचं आहे की त्याला काय कॅटर करायचं आहे. आता आपण असं जर म्हणलं ना की दर्जा घसरला आहे किंवा काय, फक्त कॉमेडियन्समुळेच घसरला आहे, तर बघणारे भरपूर आहेत त्यामुळे घसरलं आहे. त्यांना माहिती आहे ते विकलं जातं आहे. आणि एक वय असतं असं मला वाटतं की 27-28पर्यंत तुम्हाला काही गोष्टी खूप कूल वाटतात. बट जेव्हा तुम्ही त्या फेजमधून जाता आणि तुम्हाला कळतं की अरे हे स्पायसी आहे पण हे लाँग टर्म नाही जात. आणि हे आम्ही करून बघून बघितलेलं आहे सगळं. आणि हे कल्चरच असं आहे की प्रत्येकाचा एक ठरलेला ऑडियन्स आहे. सो म्हणून स्टँडअप कॉमेडी प्लस स्टोरी टेलिंग आणि फिलॉसॉफी वगैरे हा खूप नंतरचा पार्ट आहे. रिलेटेबिलिटी हा सगळ्यात मेन पॉईंट आहे की एखादा व्हिडिओ बघून, एखादा सेट बघून जर तुम्हाला कोणाची तर आठवण आली, देन इट्स अ विन फॉर यू ॲज अ क्रिएटर. ओके. गणेशसाठी पुढचा प्रश्न आहे. तुझ्या इन्स्टा पेजचं नाव आम्ही वाचलं, हरामखोर ब्रिंगिंग स्टोरीज फ्रॉम प्लेसेस अँड बियॉन्ड. आता हरामखोर याचं नेमकं ठेवण्याचं काय कारण आहे? सर्वप्रथम मी खूप धन्यवाद करतो की मला माझ्यासारख्या छोट्याशा क्रिएटरला हा एवढा मोठा मंच मिळाला, ते पण सौरभ आणि इतर जेवढे आर्टिस्ट आपले आहेत, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ब्रिंगिंग स्टोरीज फ्रॉम प्लेसेस अँड बियॉन्ड म्हणजे की खूप आधीपासूनच मला गोष्टींची खूप सवय होती. त्यात फक्त माझ्या वडिलांचा नकार होता, त्यामुळे ते मला हरामखोर बोलायचे, प्रेमाने बोलायचे. त्यामुळे मी असा विचार केला की आता हा नाव आपण तेच ठेवूया, आपल्या युजर नेम ठेवूया. कारण की मी शेक्सपियरचं ते कोट वाचलं होतं की व्हॉट्स देअर इन द नेम इफ युअर वर्क इज गोईंग वेल. तर त्याप्रमाणेच मी गोष्टींच्या नादामध्ये लागलो आणि मुंबई ते महाराष्ट्र, आपलं गाव, माझं जे सांगली जिल्हा गाव आहे 32 शिराळा, गावातल्या गोष्टी शहरांना दाखवणं, शहरातल्या गोष्टी गावी दाखवणं, महाराष्ट्रातले जे जागा आहेत, ज्या पर्यटक गोष्टी आहेत तिकडे व्हिजिट करून त्यांचे फोटोज काढणं, त्या फोटोजला अशा प्रकारे दाखवणं की बाकीच्या लोकांनी पण जाऊन तिकडे फोटोज काढावे आणि त्या लोकांनी पण दाखवावं. काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं आपल्या फोटोग्राफीने आपल्या महाराष्ट्रामध्ये की ज्याप्रमाणे त्याचा दर्जा वाढावा, पर्यटन वाढावं आणि ब्युटिफिकेशन म्हणजे आपलं महाराष्ट्र किती सुंदर आहे आणि कसं आहे ते तर सगळ्यांना दिसत नाही, पण ते माझं असं वाटतं की कर्तव्य आहे की जेवढं मला होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो. आणि त्यातच मला असं वाटतं मजा आहे. आणि महाराष्ट्राच्या गोष्टी जेवढ्या आहेत, जसं की मगाशी पल्लवी मॅडम बोलल्या की ज्या आजी सांगायच्या त्या गोष्टी मला असं वाटतं जरा कमी होत चालल्या आहेत. तर माझ्यासारख्या आर्टिस्टचा जो प्रयत्न असतो की मी आपल्या फोटोजद्वारे किंवा व्हिडिओजद्वारे त्या गोष्टी परत आणू आणि आपल्या आजींच्या गोष्टी मी लोकांपर्यंत सोशल मीडिया माध्यमातून दाखवत राहू. त्यामुळे जरा लोक पण रिलेव्हंट राहतील आणि एक जी मजा आहे ती नेहमी राहत राहील आणि महाराष्ट्राची प्रगती होत राहील. तर तेच एक फक्त कॉन्ट्रीब्युशन करायचा प्रयत्न करत असतो.
मगाशी ना विठ्ठल कामतांचे चिरंजीव एका पॅनलमध्ये सहभागी झालेले होते. तर त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की माझ्या आईने मला एक रील दाखवलं आणि ते म्हणाले की मला काजव्यांचं गाव बघायचं आहे, जे माहिती नव्हतं त्यांना. म्हणजे रीलमधनं त्यांना काजव्यांचं गाव कळालं. ही ताकद आहे. तुमच्यासारखी माणसं नवनवीन ठिकाणं शोधत असतात. तुझ्या दृष्टीनं महाराष्ट्रातलं सगळ्यात भन्नाट ठिकाण कोणतं आहे? असं एक ठिकाण बोलून तर चालणार नाही, कारण की असे इतर खूपच ठिकाणं आहेत. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेले जे गडकिल्ले आहेत, मला असं वाटतं की ती आपली एक संपत्ती आहे. त्या संपत्तीला कधीच आपण हे नाही करू शकत, इग्नोर करू शकत नाही. तर जेवढे पण गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचा मान राखून तिकडे जाऊन फोटोज काढणं किंवा तिकडच्या गोष्टी आपण दाखवणं आणि येणाऱ्या पिढीला दाखवणं ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जेवढे पण ज्या गोष्टी जुन्या आहेत त्या गोष्टींना निरंतर ठेवणं आणि त्या दाखवत राहणं आजच्या ज्या पिढीला, जसं की आता जेनझी ऑडियन्स आहे त्यांना जरा त्या गोष्टी रिलेव्हंट करणं, त्याचं महत्त्व जाणून देणं, ते पण कमीत कमी सेकंडामध्ये. जसं की 30 सेकंडच्या आता रील्स बघतो आपण, त्यामध्ये आपण त्या गोष्टीची स्टोरी टेलिंग करणं, मला असं वाटतं की त्यामुळे त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातल्या माझ्या खूप साऱ्या गोष्टी आवडत्या आहेत. मला मुंबईचं खूप आवडतं, पुणेही आवडतं, आमचं गाव पण खूप आवडतं. मला जागांपेक्षा तिकडे गोष्टी खूप आवडतात. संपूर्ण महाराष्ट्र आपला खूप चांगला आहे, पण प्रत्येक गावामध्ये एक ना एक अशी गोष्ट असते ती आपल्याला खूप इन्स्पायर करते आणि त्या गोष्टी मला असं वाटतं की हळूहळू आपल्याला त्या बदल घडवतात त्या आपल्या जीवनामध्ये. तर त्याच आहेत की महाराष्ट्र पूर्ण आपला खूप ब्युटिफुल आहे. मला रोहितला प्रश्न विचारायचा आहे. तू नेमकं काय आहेस तरी काय? तू ॲक्टर आहेस, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहेस, व्हिडिओ करतोयस, काय करतोयस आणि फूड दाखवतोयस आणि लोकांच्या तोंडाला पाणी आणायला भाग पाडतोयस. नेमकं आहे तरी काय? Coming between, but if he's an engineer, he can do anything. नमस्कार. जसं गणेश म्हटलं, सर्वप्रथम आम्हाला इतका छान प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल आभार. इंजिनियर हे माझं फक्त क्वालिफिकेशन आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मिडल क्लास फॅमिली असते, त्यामुळे ते एक कुठे ना कुठे प्रेशर असतं की ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन करा, मग तुम्हाला जे पाहिजे ते करा. त्यामुळे मला कायम ॲक्टर व्हायचं होतं. सो मी आतासुद्धा थिएटर करतो आहे. गेली 7 ते 8 वर्ष मी मराठी थिएटर केलं आहे. 7 ते 8 नाटकं केली आहेत, व्यावसायिक, प्रायोगिक. आणि माझी जशी इंजिनिअरिंग झाली, मी फिल्म ॲक्टिंग शिकलो आणि मग थोडे ऑड जॉब्स करत होतो घरून प्रेशर असल्यामुळे. पण शेवटी मी म्हटलं की नाही, 9 to 5 हे मी नाही करू शकत. आणि मी थिएटरची सुरुवात केली. आणि जेव्हा थिएटरची सुरुवात केली तेव्हा रिहर्सल्स असायच्या, मग प्रयोग शनिवार रविवार असायचे आणि तेव्हा वेळ होता. आणि तेव्हा जस्ट हे म्हणजे तेव्हा ब्लॉगिंग म्हणायचे, फूड ब्लॉगिंग. मी आता गणेशचं कॉन्टेंट तर खूप वर्ष बघतोय, तो खूप आधीपासून करतोय. आम्ही 2017-18 मध्ये सुरुवात केली आणि तेव्हा जस्ट इनिशियल ब्लॉगिंग होतं. आणि मला खायची खूप आवड, प्रचंड आधीपासून खायची पण आणि लोकांना रेकमेंड करायची पण आवड. त्यामुळे बरेच ठिकाण व्हिजिट करायचोच वर्षानुवर्ष आधीपासून, पण कधी तो विचार नव्हता केला की हे यामधून आपल्याला कॉन्टेंट पण निर्माण करता येईल आणि लोकांना सांगता येईल की इथे जाऊन तुम्ही ही गोष्ट ट्राय करू शकता. सो तशी सुरुवात झाली या पेजची. आणि तेव्हा नाव काय द्यायचं तर फूडी, कारण फूड होतं. ॲक्टिंग मी करत होतो ॲक्टर, आणि कम्प्युटर इंजिनियर होतो तर फूडी ॲक्टर इंजिनियर असं ते नाव झालं. आणि पेज हळूहळू ग्रो होत गेला आणि मी आता जवळजवळ 11 देश जाऊन आलो आहे, 11 कंट्रीज या 2 वर्षात. तिथे पण वेगवेगळ्या फूड डिशेस एक्सप्लोअर केल्या. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलात की भेळ तयार झाली आहे, ही छानच झाली आणि मला पण आवडते. बरं, आता भेळ मी विचारणार नाही, मात्र हा प्रश्न अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय बनतो की सगळ्यात बेस्ट वडापाव कुठला आणि सगळ्यात बेस्ट मिसळ कोणती? तुझ्या मते कोणतं आहे? खरं सांगू ना, मी मुलुंडला राहतो. आमच्या इथे एक लोकल वडापावचं आहे ठिकाण, एकविरा म्हणतो आम्ही. मला तिथला वडापाव खूप आवडतो. आणि त्यानंतर दादरचा अशोक वडापाव. ओके. आणि मिसळ? मिसळ मामलेदार. एकच, तोडच नाही बाकी? तोडच नाही. ओके. सिद्धार्थकडे जाऊया. सिरियसली असं तुझ्या हँडलमध्ये आहे. CDS म्हणजे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रवास कुठून सुरू झाला आणि कुठपर्यंत पोहोचला? मला थँक्यू
पहिलं तर इकडे बोलवल्याबद्दल, कारण पहिल्यांदा एक मराठी इव्हेंट मी अटेंड करतोय, सो इट्स अ व्हेरी स्पेशल थिंग फॉर मी. कारण मी जेव्हा पण कॉन्टेंट टाकतो तेव्हा असं काही म्हणणं नसतं किंवा असं कुठलं प्रोजेक्शन नसतं की एक महाराष्ट्रीयन कॉन्टेंट क्रिएटर आहे. ते एक परसेप्शन म्हणून जातं लोकांचं की हा महाराष्ट्राचा कॉन्टेंट क्रिएटर आहे. मग मला ते केलेलं आवडतं, अ कॉन्टेंट क्रिएटर फ्रॉम महाराष्ट्र बट नॉट अ महाराष्ट्रीयन कॉन्टेंट क्रिएटर. ते मला चांगलं वाटतं. पण सिरियसली बेसिकली कसं होतं की आजपर्यंत मी लाईफमध्ये जेवढ्या पण गोष्टी केल्या ना, म्हणजे इंजिनिअरिंग केली, MBA केलं, म्हणजे 2 इंजिनियर आहेत थोडक्यात आपल्याकडे. हां असतील, पण इकडे तर रूममध्ये भरपूर असतील, एम प्रिटी शुअर. सगळं केलं, पण भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी सिरियसली नाही केल्या. म्हणजे इकडून तिकडे हातपाय असे वळवत गेलं, कुठे एका ठिकाणी फोकस नव्हता माझा. मग मी हे समजूनच गेलो की सिरियस तर मी कधी होणार नाही लाईफमध्ये, म्हणून मी सिंगलच होतो भरपूर टाईम लाईफमध्ये. बट फायनली आय फाउंड समथिंग दॅट वॉज ऑफ माय ओन. मला असं वाटलं की दिस इज वेअर ते सिरियसलीवाला फ्लेवर विथ माय नेम शुड एम्बेड इन टू इच अदर अँड वील डू समथिंग लाईक दॅट. पण अर्थ काही नाही आहे, मी अर्थ शोधायचा प्रयत्न करत नाही, मी फक्त काम करत राहतो. आता ना मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न कॉमन विचारायचा आहे. प्रिटी शुअर की तुम्हाला हा अनुभव आलेला असणार. तुम्ही तुमच्याबद्दल ऐकलेली अफवा कोणती? आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. म्हणजे चांगली गोष्ट एवढी लोक अजून ओळखत नाही की अफवा पसरवली जाईल. सो सगळ्यात भारी गोष्ट हीच आहे. आणि मला मोस्टली किती फॉलोअर्स वाढले ह्यापेक्षा नाही मॅटर करत जास्त ते, बिकॉज ऑडिटोरियम्स फुल होत आहेत. म्हणजे काय असतं, कलाकार रिकामा खिशाला नाही घाबरत, रिकामा खुर्च्यांना घाबरत, लक्षात घ्या. सो माझं ते छान चाललंय. सो माझ्याबद्दल तर काय अफवा नाही आहे. सो हे बेटर आहे. बट माझ्या घरी एक अफवा आहे माझ्या फॅमिलीत की हा खूप पैसा कमावतो. हां, असं काही exactly. नाही, असं काही नाही. ही खूप मोठी अफवा आहे. अच्छा, पण लोकांना हा प्रश्न बट ऑब्वियस पडत असणार की तुम्ही सगळेच जण कमावता, भरपूर कमावता, आणि असं कमावता की आता तुम्ही बाकीच्यांकडे जुने सगळे फ्रेंड बिंड कोणाकडे बघत नाही. असं कधी ऐकायला मिळालं? नाही, माझ्या स्टोरीज तर अशा मित्रांच्याच आहेत. आणि त्यातल्या एका मित्राला जर मी वगळलं तर मी खरा काय आणि शाळेत काय होतं त्यांच्याकडे विथ प्रूफ आहेत, फोटो वगैरे. सो मी असं नाही करू शकणार कधी. सो माझे जे बेसिक फ्रेंड्स आहेत लहानपणापासून त्यांच्यावरतीच ह्या स्टोरीज आहेत. आणि आय गेस आम्ही चौघं जे इथं बसलो आहे, आम्ही रमी किंवा आम्ही अजून हे काय कोणी प्रमोट नाही केलेलं आहे, बेटिंग वगैरे. सो आमच्याकडे तर तेवढा पैसा नाही, हे सगळ्यांच्या बाजूला आम्ही सांगू शकतो. दॅट्स अ गुड वे टू अर्न मनी, बट इथिकल नाही आहे ते. सो आय थिंक की नाही. गणेश, बरोबर बोलला सौरभ की असे खूप सारे ऑफर्स तर येतात की गेमिंग प्लॅटफॉर्म असेल, तुम्ही प्रमोट करा, एवढे पैसे देऊ, खूप पैशाचा ऑफर येते. पण मन नाही बोलत की असं नाही करायचं. आणि जी अफवाबद्दल तुम्ही बोलला की सगळ्यांना असं वाटतं की यार यांचे एवढे फॉलोअर्स आहेत तर खूप पैसे असतील, खूप पैसे येत आहेत, खूप फेमस आहेत, आणि ह्याला भेटणं खूप कठीण आहे, ॲक्सेसिबिलिटी खूप डिफिकल्ट आहे. पण मुळात कसं आहे ना की लोक त्यामुळे प्रयत्न नाही करत, विचारत नाही प्रश्न. पण खरं बोलायला गेलं तर माझं जर बोलायला गेलं तर मी खूप ॲक्सेसेबल आहे. मी घरी असतो तर तेव्हा मी भेटतो. मी गावी पण जेव्हा जातो माझ्या गावच्या सगळ्या लोकांबरोबर क्रिकेट खेळतो. आमची खूप अजून मैत्री आहे, जुने मित्र अजून सगळे एकत्र असतात. तर जो नंबर गेम जो असतो, जेव्हा नंबर असं वाटतात की नंबर वाढले, त्याचे फॉलोअर्स वाढलेत, ह्या ब्रँडसोबत कोलॅबरेशन करतोय म्हणजे आता हा मोठा झाला, ॲड खूप पैसे आला, तर असं काही नसतं. आपल्या ज्या संस्कार जे असतात आपले, जे घडवलेलं असतं त्याप्रमाणे आपण राहतो आणि जमिनीशी जुडलेलो असतो. तर त्यामुळे ती एक जी अफवा आहे ती मला असं वाटतं की तसं नाही विचार केला पाहिजे. आपण आहे तसंच आहे, माणूस बदलत नाही मला असं वाटतं. आणि जर माणूस बदलला तर मला असं वाटतं तो खरा राहत नाही, असं आहे. तर त्यामुळेच म्हणजे आहे तसंच आहे. मला वाटतं त्या दोघांनी एकदम बरोबर सांगितलं. लोकांना असं वाटतं की अरे म्हणजे ना ब्लूटिक मिळाली, फॉलोअर्स भरपूर आहेत तर सेलिब्रिटी झाला आहे. पण आम्ही आता पण खूपच सामान्य आहोत. रोज भाजी आणायला मी जातोच, बाकी इतर कामं पण मी करतोच. पण लोकांना असं वाटत असेल की भाजी आणायला हा मर्सिडीजमधनं जात हां, असेल. एक्झॅक्टली. पण नाही, मी बाईकनेच जातो किंवा चालतच जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आता मी फूड आणि ट्रॅव्हल कॉन्टेंट करत असल्यामुळे लोक असं म्हणजे अफवा नाही म्हणू शकत, पण विचार करतात अरे याला फुकट खायला मिळतं, याला फुकट फिरायला मिळतं, हे म्हणजे काही फोनचं कोलॅबोरेशन, याला फुकट फोन येतात. पण तेवढं सोपं नसतं. आम्ही खूप वर्ष मेहनत केली या गोष्टीसाठी आणि ते फुकट नसतं. त्यासाठी आम्ही सगळे दिवस रात्र मेहनत करत असतो. कारण कॉन्टेंट क्रिएशन हे जसं मी म्हटलं 9 to 5 हा जॉब नाही आहे.
हा 24/7 जॉब आहे. तुम्हाला सतत मेल्स येत असतात, DMs येत असतात, तुम्ही आयडिया, स्क्रिप्ट्स, काही ना काही सतत तुमच्या मेंदूला चालना असते. त्यामुळे सोपं नाही आहे जसं लोकांना वाटतं, किंवा एकदम असं की सहज उडवून लावतात की खूप इझिली यांना मिळालं, तर तसं नाही आहे. मेहनत केली आहे सगळ्यांनीच. इथे जे चौघं बसलेत वर्षानुवर्ष मेहनत केली म्हणून आज इथे बसू शकलो असं वाटतं मला. ओके, तुला मला एक वेगळा प्रश्न पण विचारायचा, पण तू आधी उत्तर दे. अच्छा, अफवा आता कसं आहे ना, माझं काम ॲज अ सोशल वर्कर, माझं काम पण असं असतं की लाईक मी भरपूर लोकांना भेटतो, भरपूर स्टोरीज असतात. कोणी म्हातारं असतं, कोणी लहान बाळ असतं, कोणी एक यंग असतं. पण कधी कधी काय होतं की भरपूर सारे केसेस असतात, त्यांच्यावर काम करत असताना असे भरपूर लोक असतात जे साथ देत नाही. आता कसं, जर तुम्हाला कोणाला एम्पॉवर करायचं असेल ना, तुम्ही स्वतः करू शकत नाही. त्यांना पण थोडी आतमध्ये म्हणजे ताकद पाहिजे उठून बसायला. फक्त ते झोपूनच राहिले मग तुम्ही काय उचलून ते असेच राहणार ना. मग आय थिंक त्यांच्याकडून तो पुश येणं इम्पॉर्टंट आहे. मग असे भरपूर लोक असतात ज्यांच्याकडून आम्हाला तो पुश येत नाही. मग काय होतं, कधी कधी कुठला फॉलोअरनी बघितलं की या माणसावर तू व्हिडिओ बनवला आहे, या माणसाला तर आपण पैसे रेज केले आहेत, मग हा माणूस ह्याच्या माणसाची लाईफ चेंज कशी नाही झाली. आता एवढं सिम्पल नसतं. मग असं एकदा एक पोस्ट आली रेडिटवर की जे पण आम्ही फंड्स गोळा करतो ते मी खातो. आता खरं म्हणायला गेलं तर आम्ही ब्रँड्स थ्रू भरपूर पैसे कमवतो, लाईक व्हेरी अपफ्रंट. त्या मानाने जर मी 30-40 हजार खात बसलो तर मी स्वतःलाच एक्सेप्ट करू शकणार नाही. सो आय फील असे भरपूर रेडिट म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्यावर अशा भरपूर गोष्टी होत राहतात. ॲज फार ॲज इंस्टाग्राम अँड अदर प्लॅटफॉर्म्स आर कन्सर्न, तिकडे असा प्रॉब्लेम नाही आहे. पण ही एक घटना आहे आणि भरपूर असं थोडं पर्सनल लाईफवर पण होत असतं, तर ते इग्नोर करायचं असतं. पण जेव्हा प्रोफेशनवर येतो, जेव्हा तुमचा प्रिन्सिपल्स क्वेश्चन केले जातात, तेव्हा तुमची मर्दानगी ललकारली जाते आणि तेव्हा तुम्हाला काय ना काय बोलायला लागतं. आता मला जो प्रश्न विचारायचा होता, तू जी मदत करतोस, आता तू उत्तर दिलंस की फंड रेझिंग होतं लोकांसाठी, गरजूंसाठी, पण लोकांना बाहेरून दिसताना असं वाटतं की हा भाई खूप श्रीमंत माणूस आहे, हा लोकांना मदत करते, इसके पास बहुत पैसा है. खरं आहे? मी एका स्लम्समध्ये राहिला होतो. माझं लहानपण चाळीमध्ये स्लम्समध्येच केलं आहे. माझ्या पप्पांनी 30 वर्ष रस्त्यावर बसून भाजी विकली आहे. माझ्या मम्मीनी BMCमध्ये काम केलं आहे. माझ्या भावानी आणि मी लिटरली आम्ही बाथरूमच्या बल्बखाली बसून 12वीचा अभ्यास करायचो. सो वी हॅव सीन दॅट. पण आम्ही हे पण बघितलं आहे की त्या सिच्युएशनमध्ये पण असताना माझ्या मम्मीनी तो गिविंगवाला नेचर असतो ना, की एम्पथी असणं, तो कधी सोडला नाही. मग ती गोष्ट नेहमी मजावर राहते की जेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल की इकडे तुम्हाला माणुसकी दाखवा. जर ती अपॉर्च्युनिटी निघाली, मग तुम्ही आयुष्यभर स्वतःला ब्लेम करत राहाल. मग ती गोष्ट नेहमी मजावर राहिली. मग त्यानंतर जे पण आम्ही केलं आहे, आम्ही ॲज अ युनिट केलं आहे फॅमिलीली. जर आम्ही घरातून आम्हाला बाहेर काढलं तर आम्ही एकत्र बाहेर पडलो. जर रस्त्यावर भाजी विकली तर आम्ही पण जाऊन डिलिव्हर करायचो मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये भाज्या. हे सगळं एकत्र केलं आहे. मग त्यानंतर आत्ता जेव्हा मी हे सगळं असं आम्ही एकत्र हे वर्ल्ड बनवलं आहे, ते बोलतात ना, यू शुड बी द पर्सन हू ब्रेक्स द कर्स ऑफ युअर जनरेशन. आय थिंक आय एम दॅट पर्सन. आय एम माय ब्रदर. आणि श्रीमंत आहे आत्ता झालो आहे स्वतःच्या हिंमतीने. कोणीही मदत केली नाही, एक पैसा कोणाकडून आम्ही मागितला नाही. इवन ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग अँड ऑल्सो ॲज अ प्रोफेशनल, नेव्हर. आणि त्या प्रिन्सिपलमुळेच लोक आम्हाला एवढं ट्रस्ट करून डोनेशन्स देतात, टू दी एक्सटेंट ऑफ रेझिंग 5 लाख रुपीज, 6 लाख रुपीज इन 1 day थ्रू 1 video. अँड दॅट इज अ पॉवर ऑफ शोईंग द ऑथेंटिक साईड ऑफ यू. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, तुम्ही आमचे आभार मानलेत, आता मी तुमचे आभार मानतोय की तुम्ही या मंचावर आलात, गप्पा मारल्यात. आपल्याकडे वेळ कमी आहे, खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, मात्र पुन्हा कधीतरी ही संधी आपल्याला नक्की लाभेल अशी मी स्पेशली आशा बाळगतो. NDTV मराठीचं खूप खूप अभिनंदन. 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू. या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.